आज आमचा मुक्काम एका सुंदर आश्रमामध्ये या ठिकाणी आहे। बेड आहे, पण आम्ही बेडवर काय झोपणार नाही। परिक्रमेचा तो नियम त्या ठिकाणी आहे। असं खाली आसन या ठिकाणी लावणार आहे। या ठिकाणी फार आग्रह केल्यामुळे आम्ही थांबलेलो आहे आणि थोडासा थकवा पण आलेला आहे। अतिशय सुंदर हा आश्रम, हे आश्रमाचे महाराज मोठे कथाकार त्या ठिकाणी आहे आणि असा सुंदर परिसर या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल। प्रत्येक रूमला काहीतरी त्याने ऋषीमुनींची नावं दिलेली आहेत। हे बघा, ऋषी जमदग्नी कक्ष, असे वेगवेगळे नावं या आश्रमाला या ठिकाणी दिलेली आहेत। आपण बघू शकाल, ऋषी गौतम कक्ष, ऋषी विश्वनाथ कक्ष, असे वेगळे वेगळे नावं त्या ठिकाणी दिलेले आहेत। हा असणारा सुंदर परिसर या ठिकाणी आहे। गरम पाण्याची सोय म्हणून या ठिकाणी आणि बाबाजी या ठिकाणी बंब वगैरे पेटवत आहेत। फार सुंदर असणार हा आश्रम या ठिकाणी आहे। आश्रम कसा असावा? नर्मदा मातेच्या परिक्रमेच्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी थांबलोय। आग्रह केल्यामुळं थांबावं लागलंय। सर्व ठिकाणी असे आश्रम त्या ठिकाणी भेटत नाही। या ठिकाणी आदरणीय गैनाथ महाराज या ठिकाणी थोडासा विश्राम करतात। कपडे धुवून ते थकलेले आहेत आणि भाग गेला से न गेला अवघा झाला आनंद। परमादरणीय गोरक्षनाथ महाराज शास्त्री पण आमच्यासोबत या ठिकाणी आहे आणि त्यांची ही दुसरी परिक्रमा असल्यामुळं त्यांचं मोलाचं मार्गदर्शन आहे। त्यांनी परिक्रमा करून आत्ताच 8-9 महिने झालेले आहे। पहिली परिक्रमा संपली, मध्ये 8 महिन्याचा कालखंड गेला, लगेच त्यांनी दुसरी परिक्रमा या ठिकाणी सुरू केलेली आहे। असा सुंदर परिसर या ठिकाणी आहे। समोर महाराजांचं निवासस्थान आहे, पण सध्या चॅनलवर त्यांची कथा चालू असल्यामुळं आणि ते या ठिकाणी नाही। श्री आनंद आराधना धाम कंजेठा, श्री आनंद आराधना धाम कंजेठा, नर्मदा मातेच्या तीरावर समोर नर्मदा माता या ठिकाणी आहे। चर्चा करता बसण्याकरता जागा समोर या ठिकाणी आहे। आमच्यासोबत विशाल महाराज गिरमी, त्याचप्रमाणे बाळकृष्ण महाराज दिघी रामगड संस्थान हे पण आहेत। असणारा परिसर, इकडे मेन गेट आहे, पण तिकडच्या गेटवाटे आम्ही या ठिकाणी आलो आहे आणि इथले जे आचार्य आहेत, ब्राह्मण आहेत, ते अनेक देशामध्ये महाराजसोबत ते स्वयंपाकाला त्या ठिकाणी असतात। सूचना फलक ठिकठिकाणी आहे, चपला आतमध्ये नेल्या जात नाही। असा असणारा सुंदर परिसर या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल। अतिशय सुंदर रेखीव काम या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल। या ठिकाणी समोर आराधना भुवन म्हणून या ठिकाणी आहे। इकडे प्रवेश निषेध आहे, इकडे कोणी जाऊ नये अशी सूचना आहे। त्या सूचनेचं पालन करणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य त्या ठिकाणी आहे। समोर आणि बाग बगीचा त्याच्या सेवेकरता या ठिकाणी माणसं आहेत, परंतु आम्हाला जास्त आग्रह झाल्यामुळं आम्हाला थांबावं लागलं। समोर टॉयलेट बाथरूम आहे, पाठीमाग कपडे धुवायची व्यवस्था आहे। आम्ही आज कपडे वगैरे धुतलेले आहेत। असा सुंदर आश्रम, आतमध्ये किचन वगैरे आहे। मागाशी व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं, परंतु मध्ये थोडासा ब्रेक घेतल्यामुळं पुन्हा व्हिडिओ